पहिली ओव्हर घेऊन येत आहे निखिल आणि त्यांचा सामना करण्यासाठी सज्ज आहे राहुल. राहुल बॅट्समनचं नाव काय? बॅट्समन सचिन आणि सेबॅस्टियन. निखिल फास्ट ओवर निखिल के द्वारा. निखिल आपला पहिला बॉल घेऊन सेबॅस्टियनसाठी आणि हा उत्कृष्ट असं मारलेला आहे आणि कॅच सुटलेली आहे आणि 1 रन. अंधेरी टायटनसाठी 1 रन, 1 बॉल 1 धाव. चांगली सुरुवात आहे. दुसरा बॉल सचिनसाठी आणि आज सचिन होता हुआ निखिल के बॉल पे सचिन और ये पहला विकेट गिरता हुआ. दूसरा बॉल होता हुआ निखिल आणि आता परत झालेला आहे. आपल्या संघासाठी भोपळा घेऊन जात आहे. आता तो भोपळा सगळ्यांनी खात बसायचा आहे. सचिन सगळ्यांना कापून दे आणि खात बसा तिथे. दुसरा बॅट्समन अंधेरी टायटन. तुम्हाला विनंती करण्यात येते 12 प्लेयर इकडे पाठवा बॅट्समनच्या नावसाठी. काय करता इथे या ना बाबा. कोण आहे बॅट्समन? कोण गेला बॅट्समन? त्यालाच माहिती नाही. नाव काय बॅट्समनचं? बॅट्समॅन नेम हा कोण मग? रोहित शर्मा. तो कोण आहे? सेबॅस्टियन. आणि हा इकडचा कोण आहे? वीरेंद्र. ओके. सेबॅस्टियन आणि वीरेंद्र. अरे बाबा, एक प्लेअर इकडे पाठवा ज्याला नाव माहिती आहे त्यांना पाठवा. तो आलेला त्याला नाव माहिती नाहीये. चालू करा पटापट. पुढचा बॉल निखिल सेबॅस्टियनसाठी आणि हा चांगला उत्कृष्ट असा आणि मिसफील्ड थोडी कॅच शक्यता होती पण ते जमलेली नाहीये. चांगल्या तऱ्हेने खेळून काढलेला आहे आणि 1 रन घेतलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावलेले आहेत. दोन्ही धावा पूर्ण. आणि आमचे असे उत्कृष्ट विकेट किपर महेंद्र आणि ते त्यांच्या हातात एकदा बॉल आला तर का ते सोडू शकत नाही. त्यांना एक विनंती होती, सकाळपासून काय पाण्याची सोय दिसत नाही इकडे. पुढचा बॉल. अरे उत्कृष्ट बॉल.
आणि बॅट्समनला काय बॉल समजण्यात आलेला नाही आणि अशा तऱ्हेने धाव काय झालेली नाहीये. चांगल्या तऱ्हेने खेळून काढलेला बॉल मला तर वाटतं हा सिक्स असतो दोन्ही. हा अंधेरी टायटनचा पहिला सिक्स म्हटलं जाईल. चांगल्या तऱ्हेने खेळून काढलेला बॉल मला तर वाटतं हा जरा बॉल गेले तर घेऊन ये. अरे आता तिकडे तुम्हाला बॉल गेला तर जा इकडचे. एक ओव्हर 10 रन. नेक्स्ट बॉलर नेम कौसर. कौसर लंबे हाथों के गेंदबाज. दहा रन झालेले आहेत. एक विकेट. दुसरी ओव्हर. पहिला चेंडू घेऊन येत आहे कौशल आणि हा फुल डॉट बॉल आहे. फ्री एक मिनट हुआ. अशा तऱ्हेने धाव संख्या वाढलेली आहे. कौसर चलते झालेली हुए. आहे. नो बॉलची आणि हा फ्री हिट आहे. फ्री हिटचा बॉल काय बॅट्समनला पट्ट्यात आलेला नाही तरी पण धावून 1 रन काढलेला आहे. धाव संख्या झालेली आहे 12. बॉल घेऊन येत आहे कौशल साठी आणि और 4 रन जाता हुआ. उत्कृष्ट असा 6. नॉर्थ पॉवर आणि RMT यांचा टॉस करण्यात येणार आहे. नॉर्थ पॉवर आणि RMT दोन्ही कॅप्टनांनी यायचं आहे. विनोद पाटील आणि दीप कदम. टॉस करणार मी आहे. अंधेरी टाइटन का 23 रन होता हुआ टोटल. गुड बॉल. दीप कदम आणि विनोद पाटील कॅप्टननी यायचं आहे.
नॉर्थनी टॉस जिंकलेला आहे. दीप कदम यांनी टॉस जिंकलेला आहे आणि बॉलिंग घेतलेली आहे आणि RMT विनोद पाटील यांची बॅटिंग असेल. 2 ओवर के बाद अंधेरी टाइटन का टोटल स्कोर 23. नेक्स्ट बॉलर किरण. किरण की पहली गेंद. नागसेन मोहिते कुठं असतील तरी पॅव्हिलियन मध्ये यायचे. नागसेन मोहिते नागासेना पाटी डिक्लेअर नाही आहे. धावून रन काढायचा आहे. पाटी डिक्लेअर नाही आहे. अशा तरी जरा खराब क्षेत्ररक्षण. गचाळ महेंद्र तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती गचाळ क्षेत्ररक्षणाची. सगळ्या संघांचे तुम्ही कोच बनतात पण असं क्षेत्ररक्षण आम्हाला तरी ते चांगलं दिसत नाहीये. पुढचा बॉल गट आणि अशा तऱ्हेने एकच धाव भेटू शकते. अंधेरी टाइटन 26. वीरेंद्र का टोटल स्कोर 23. वाईट बॉल होता पण बॅट लावून रन पण गेलेली आहे. पुढचा बॉल 1 रन काढलेली आहे. दुसऱ्या रनसाठी धावलं पण नाही. 1 रनवरच समाधान मानलेलं आहे बॅट्समननी. हो चांगला तऱ्हेचा आणि हा और ये 4 रन जाता हुआ. हो चांगला तऱ्हेचा आणि हा चौका हुआ. पुढचा बॉल आणि मिडफिल्ड परंतु एकच धावावर समाधान मागलेला आहे बॅट्समननी. एकच धाव. पुढचा चेंडू घेऊन येत आहे निखिल बॅट्समनसाठी. वाइड का चार वाइड. टोटल स्कोर 32. आणखी एक धावांची 32 धाव संख्या झालेली आहे 32. अंधेरी टायटन 32. आणि हा फुटबॉल आणि तशा पद्धतीने चांगलं बिल्डिंग पण आपल्याकडे महेंद्रकडून दिसते. दुर्गा वॉरियर्स संघ आपल्या पॅव्हिलियन मध्ये आलेला आहे. दुर्गा वॉरियर्स त्यांचं स्वागत करायचं आहे. गोल्डन गॅझलर सॉरी दुर्गा वॉरियर्स नाही गोल्डन गॅझलर त्या संघाचं आगमन झालेले आहे आणि त्यांच्या कोच वनिता माने कॅप्टन हे आमच्या पॅव्हिलियन मध्ये आहे. आणि अशा तऱ्हेने अंधेरीवाल्याने आता 6 मारलेला आहे डायरेक्ट एअरपोर्ट मध्ये.
कोच वनिता माने आमच्या पॅव्हिलियनमध्ये आहे आणि असं त्यांना चालू आहे. एक धाव तोडलेली आहे. महेंद्र पवार यांचं 50 क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळत आहे. देखबाईच एक मिळालेली आहे. महेंद्र पवार यांनी वाईट टाकू नये. महेंद्र कुठे सांगतोय, काय सांगतोय महेंद्र बोलतो प्रॅक्टिस करून पण बॉलिंग प्रॅक्टिस करत होते, काय फायदा होत नाही. एवढे प्रॅक्टिस करत होते. शेवटचा चेंडू या षटकाचा शेवटचा चेंडू त्यांना पासून टाकला चेंडू आणि उत्कृष्ट चेंडू खेळून काढलेला आहे. या ठिकाणी परत त्याच्या क्षेत्ररक्षण 2 धावा या ठिकाणी चोरलेल्या आहेत. संघाची धावसंख्या होते 1 बाद 42 4 ओव्हर. शेवटचं शतक महेंद्र पवार कोणाला देतात पाहूया. महेंद्र पवार सर्वांची अशी मागणी आहे की महेंद्र पवार यांनी शेवटचं शतक टाकावं. यस महेंद्र पवारसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असे कुठल्याही कामगिरी त्यांचं काम हे उत्कृष्टच असतं. आता बघूया त्यांचं बॉलिंग मध्ये कसं काम. महेंद्र पवार पुढी पडलेली आहे खाली. हायएस्ट स्कोअर या ठिकाणी मारलेला आहे वीरेंद्र अय्यर यांनी. 34 धावसंख्या त्यांनी संघासाठी जोडलेली आहे. 16 रनांची आवश्यकता आहे अर्धशतक करण्यासाठी. गुड बॅटिंग वीरेंद्र. आतापर्यंत तुमच्या वैयक्तिक तुम्ही 34 रन जोडलेले टीमसाठी. महेंद्र पवार यांचा पहिला चेंडू आणि वाईड बॉल. गुड बॉलिंग महेंद्र, गुड बॉलिंग. महेंद्रने ताळतंत्र करावा आणि जे त्यांचं मॅजिक पॉवर आहे ते तोंडात घ्यावं. म्हणजे पुढी बोले जुबा केसरी महेंद्र पवार यांचा पुढचा चेंडू वीरेंद्र यांना पंतना पासून टाकला चेंडू आणि हा पहिल्याच बॉल मध्ये महेंद्र पवार सकाळी 2 ब्रेक करून काही उपयोग झालेला नाहीये. चेंडू वीरेंद्र यांना पंतना पासून टाकला चेंडू आणि हा पहिल्याच बॉल मध्ये महेंद्र पवार साठी खुशखबर आहे. पुढच्या बॉलला जर जरी षटका मारला तर सलमान खान कडून 501 रुपयाचं प्राइज 40 धावसंख्या झालेली आहे. 10 धावसंख्येची गरज आहे अर्धशतकासाठी. वीरेंद्र पवार यांचा पुढचा चेंडू वीरेंद्र यांना. पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा झटकावलेला आहे आणि उत्कृष्ट कॅच झालेला आहे. आणि सलमान खान 500 रुपये वाचलेले. पुढचा चेंडू वीरेंद्र यांना. पाहूया काय करतायत. कॅच झालेला आहे. महेंद्र पवार वसंत नदीम आणि यांनी पहिल्या चेंडू मध्ये 1 धावसंख्या घेऊन संघ धावसंख्या झालेली आहे 50. चेंडू वीरेंद्र यांना. पाहूया काय करतायत. पुन्हा एकदा झटकावलेला आहे. उत्कृष्ट कॅच झालेला आहे. हायएस्ट स्कोर झालेला आहे महेंद्र पवार यांचा पुढचा चेंडू आणि हवेमध्ये चोलवलेला आहे आणि या ठिकाणी महेंद्र पवार यांचं कच्या क्षेत्राचं पुन्हा एकदा दिसण्यात आलेलं आहे. पवारांचा पुढचा चेंडू हवेमध्ये चोलवलेला आहे आणि कॅच झालेला आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. महेंद्र पवार हँडग्लोव्ह घालण्यात यावे.
शेवटचा चेंडू. धावसंख्या झालेली आहे 53. शेवटचा चेंडू, या इनिंगचा शेवटचा चेंडू महेंद्र यांचा नदीम यांना. आणि महेंद्र थकलेले आहेत. 5 चेंडू मध्ये थकले. डोस द्यावा. शेवटचा चेंडू आणि हा नदीम याने खेळून काढलेला आहे शेवटच्या चेंडू. जगताप यांचं leg pass धावसंख्या घेऊन संघासाठी धावसंख्या झालेली आहे. यांना डोसची गरज आहे. महेंद्र पवारांना डोसची गरज आहे. 54 झालेली आहे. 55 टू विन आहे. महेंद्र हो संपलेली आहे. महेंद्र आता आपल्या संघासाठी 55 धावा. पुढचा सामना होणार आहे नॉर्थ पॉवर रेंजर्स वर्सेस RMT विकी. दोन्ही संघांनी आपापले कर्मचाऱ्यांनी खेळाडूंना एकत्र करावे. याच्यानंतर महेश यांचा पहिला चेंडू निखिल यांना. आणि कृष्णा उबारे यांचा हार्दिक स्वागत. TTDCचे दराडीचे कार्यकर्ते कृष्णा उबारे. महेश यांचा पहिला चेंडू पदार्पण झालेला आहे मैदानावर. आणि या ठिकाणी पहिल्या चेंडूमध्ये पहिला विकेट घेतलेला आहे त्यांनी. महेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली टीमचं असं लचाळ प्रदर्शन चाललेलं आहे. चांगली गोलंदाजी करतात.
संघासाठी नॉन स्ट्राईकला असलेले पवार वर्सेस पवार, दोघे पवार बंधू या ठिकाणी एकाच मैदानावरती आपल्याला दिसायला बघायला मिळत आहेत. पवार अँड पवार यांनी पॉवर दाखवावी आता. शॉट, तुंगाचा शॉट. आशिष यांनी चांगलं क्षेत्ररक्षण करून एकच धावसंख्या दिलेली आहे या ठिकाणी. पवार यांना तुझा चेंडू महेश यांच्याकडून आणि यांनी उत्तुंगाचा हवेत फलकवलेला आहे या ठिकाणी. बघूया किती धावसंख्या जोडतायत. 2 धावसंख्येवरती समाधान मानावं लागत आहे आरो इंडियन्सांना. आरो इंडियनची धावसंख्या झालेली आहे. पुढचा चेंडू पवार यांना लेग बायच्या दिशेने मारलेला आहे. बघूया किती धावसंख्या जोडतायत. 1 धावसंख्या घेऊन 4 रन 1 विकेट. धावसंख्या झालेली आहे 5. एका विकेट नंतर स्कोर 4 बॉल झालेले आहेत. 4 बॉल 4 रन 1 बाद. महेंद्र पवार यांना पुढचा चेंडू महेश यांनी टाकलेला आहे. महेंद्र पवार थोडं बघून खेळावं. तुम्हाला संघाची गरज आहे आणि तुमची पण संघाला गरज आहे. आपल्याला मॅच जिंकायची आहे. लंच ब्रेक थोड्या वेळानं होणार आहे. महेश यांचा पुढचा चेंडू महेंद्र यांना पंचांना पास करून टाकला चेंडू. पण महेंद्र पवार चेंडू बघत नाहीयेत. अशा तऱ्हेने पहिल्या षटकाच्या आरो इंडियन 4 रन 1 ओव्हर 1 विकेट. बघूया पुढचा षटक कोण घेऊन येत आहे संघासाठी. महेंद्र पवार थोडा चेंडू बघून खेळावा. आपल्याला जिंकायचं आहे. वनिता माने यांनी माईकशी संपर्क साधावा. वनिता माने कुठे असतील त्यांनी माईकशी संपर्क साधावा. 24 गेंदों में 50 रन की जरूरत है आरो इंडियन को. पुढचा चेंडू पुढचा षटक घेऊन येत आहे सलमान खान. रेडी येतील. सलमान खान क्षेत्ररक्षण लावताना बॉलरचं नाव काय सांगावं. वीरेंद्र ज्यांनी संघासाठी 40 धावसंख्या जोडलेल्या आहे. ते बघूया आता किती विकेट जोडताय संघासाठी. वीरेंद्र क्षेत्ररक्षण लावताना दुर्गा येते की नाही. दुर्गाची अरे काय म्हणतो याच्यानंतरची मॅच आहे. ठेवू देतो. जबेसिंग यांचा पुढचा चेंडू पवार यांना. प्रवीण पवार पुढचा घेऊन येतात वीरेंद्र. षटक घेऊन येतात वीरेंद्र. पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करावा. खूप वाढत आहे. सलमान खान खुर्चीवर वीरेंद्र घेऊन येत आहे. पहिला चेंडू मध्ये 1 धावसंख्या घेतलेली आहे. दुसऱ्या धावसंख्येसाठी महेंद्र पवार रेडी नाही आहेत. हो या ठिकाणी धावसंख्या होऊ शकते. महेंद्र पवार थोडे दमलेल्या अवस्थेमध्ये. वीरेंद्र यांचा पुढचा चेंडू महेंद्र पवार यांना. महेंद्र यांनी बघून खेळावं. महेंद्र पवारांनी 3 सिक्स मारले तर 3 पुढे देण्यात येतील. हवेमध्ये काय पंखावले. एक अतिरिक्त धाव महेंद्र पवार जोडतायत. बॅटला स्पर्श नाही तरी पण धावसंख्यामध्ये वाढ. धावसंख्या झालेली आहे 6 रन.
वीरेंद्र यांचा पुढचा चेंडू आणि और पंकज पुढे जाऊन मारलेला आहे तरी पण अच्छा षटकार उत्तुंग षटकार रवी यांच्या बॅट वीरेंद्र यांचा पुढचा चेंडू आणि पुढे जाऊन मारलेला आहे तरी पण अच्छा षटकार उत्तुंग षटकार. वीरेंद्र यांचा पुढचा चेंडू पवार यांना हा लेग बाय धावसंख्या संघासाठी मिळते. स्कोर किती झालाय? पंकज जी 11 पे खेलते हुए आरो इंडियन का स्कोर 13, 1 विकेट. महेंद्र पवार यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, परंतु महेंद्र पवार अंडरम नाही आहे, ओव्हरम आहे, त्याच्यामुळे पुढे येऊ नये, जागेवरून खेळा. वीरेंद्रचा पुढचा चेंडू महेंद्र पवार यांना उत्तुंग असा चेंडू मारलेला आहे आणि 4 धावा संघासाठी जोडलेले आहेत. और रन महेंद्र के द्वारा टोटल स्कोर 17, 1 विकेट. वीरेंद्रचा पुढचा चेंडू महेंद्र पवार यांना उत्तुंग असा चेंडू मारलेला आहे आणि 4 धावा संघासाठी जोडलेले आहेत. ओव्हर रन महेंद्र केला. षटकामध्ये तुम्हाला 13 धावांची गरज आहे, तर तुम्ही जिंकू शकता. पाहूया पुढचं षटक कोण घेऊन येत आहे. पुढचं सलमान पुढचं षटक घेऊन येतात सलमान खान, स्पिनरचे बादशाह. सलमान खान स्पिनरचे बादशाह. यांचा पहिला चेंडू पवार यांना. पाहूया पवार हे डोळे राखून मारताना पण काही हरकत नाहीये. 1 धावसंख्या जोडलेली आहे, दुसरी धावसंख्या 2 धावसंख्या या ठिकाणी मिळाली आहे. पहिल्या चेंडूमध्ये संघाची धावसंख्या झालेली आहे 19. प्रवीण पवार यांनी चेंडू बघून मारावा. पवार बंधू या ठिकाणी इतिहास घडवताना दिसत आहेत. पाहूया आपल्या संघासाठी दोन्ही पवार काय करत आहेत. आणि हा बॉल धापलेला आहे. सलमान खान हवेत वाटले चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहेत. दुसरा चेंडू 2 धावामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा दिलेल्या आहेत. उत्तुंग असा. पाहूया हा झेलबाज होतोय का. नदीम यांच्याकडून पाहूया हा झेलबाज होतोय का. नदीम पुढचा बॅट्समन मध्ये क्रिकेट खेळण्यासाठी अग्रेसर असलेले विनय पार्टे. पाहूया या ठिकाणी त्यांच्यासाठी काय करतायत विनय पार्टे. त्यांना पुढचा चेंडू सलमान यांच्याकडून. सलमान फेस करते विनय पार्टे. वेल बॉलिंग. सलमान खान यांनी बॉलिवूड तर गाजवलेलंच आहे, आता ते क्रिकेटही गाजवत आहेत. सलमान खान यांची पॅन्ट थोडीशी खाली येत असल्यामुळे सचिन यांनी जाऊन वरती करायची आहे. हा छोटा मुलगा कोण ग्राउंड मध्ये फिरतोय. विनय यांना पुढच्या चेंडू सलमान कडून. वेल बॉलिंग सलमान. विनय पार्टे यांनी थोडासा चेंडू बघून बॅट फिरवावी. हवेत फिरवल्यामुळे स्कोर मध्ये काही वाढ होणार नाहीये. महेंद्र पवार या ठिकाणी थकलेले दिसत आहेत. एनर्जीची गरज आहे. सूत्रानुसार काहीतरी त्यांचं दुखापत. पुढचा चेंडू सलमान यांचा. विनय यांनी लेग साईडला मारून संघामध्ये आणि ते गचाळ दोन्ही फिल्डर काढून 4 धावा जोडलेल्या आहेत. पुढचा चेंडू सलमान यांचा. विनय
एक साईडला मारून संघामध्ये दोन्ही मंडळ 12 चेंडूमध्ये 32 धावांची गरज नाही ते शक्य करतील का? पाहूया महेंद्र पवार आणि विनय पार्टे. महेंद्र पवार 12 चेंडूमध्ये 35 धावा आणि ते महेंद्र पवारचे काही अशी एक्सप्रेस करू शकता सर्व संघांना. भरवशाचे फलंदाज महेंद्र पवार. पुढचा सामना होणार आहे नॉर्थ पॉवर रेंजर्स वर्सेस आरएमटी किंग्स. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. क्षेत्ररक्षण ज्यांचं आहे महेंद्र पवार त्यांना पुढचा चेंडू टाकतील. बॉलरचं नाव काय? प्रथमेश. त्यांचा पहिला चेंडू महेंद्र पवार यांना. पाहूया एक धावसंख्या जोडलेली आहे संघाला. 11 चेंडू मध्ये 31 धावांची गरज आहे. संघाची धुरा विनय पार्टे स्वतःच्या खांद्यावर घेताना. प्रथमेश यांचा पुढचा चेंडू विनय पार्टे यांना. पाहूया विनय पार्टे काय करतायत. फुलटॉस चेंडू मध्ये एकही धाव न घेता संघामध्ये नो बॉल. अंपायर यांनी नो बॉल दिलेला आहे. फ्री हिट आहे. अंपायरांनी डिक्लेअर करावं. ओ या ठिकाणी फ्री हिट मिळालेला आहे. संघामध्ये धावसंख्या जोडण्याचा चांगला मोका आहे. आणि विनय पार्टे यांनी नेहमीप्रमाणे हवेत बॅट फिरवून संघाला 0 रनांची भागीदारी दिलेली आहे. संघाला विजेते करायचे असेल त्यांना चौकार आणि षटकाराची गरज आहे. नो आणि लेग पाईज आणि वाईटचे रन घेऊन संघ विजयी नाही होणार आहे. फुलटॉस चेंडू आणि पाहूया सचिन करुण यांचा बाउंड्री. सचिन यांचा आणि लेगपाईज आणि वाईटचे रन घेऊन संघ विजयी नाही होणार आहे. फुलटॉस चेंडू आणि पाहूया सचिन करुण यांचा अशी 9 चेंडू मध्ये 26 धावांची गरज. प्रथमेश यांचा पुढचा चेंडू विनय यांना. विनय सचिन यांचा जबरदस्त फिल्डिंग सचिन जाडेजा यांच्याकडून करून दिले. चेंडू विनय यांना. विनय यांना. पाहूया विनय काय करताय. व्हेरी गुड व्हेरी गुड. एक धावसंख्या घेतलेली आहे या ठिकाणी आणि एका धावसंख्येवर त्यांना समाधान मानावं लागत आहे. पुढचा चेंडू महेंद्र पवार यांना प्रथमेश टाकतील. आणि सचिन यांना मला तर लागलेलं आहे. 7 बॉलमध्ये 7 चेंडूमध्ये 23 धावसंख्याची गरज आहे. महेंद्र तुमच्याकडून या चेंडूमध्ये षटकाराच्या पेक्षा आहे. पाहूया महेंद्र पवार काय करतायत. हो या ठिकाणी चौकार 4 धावा महेंद्र पवार यांनी जोडलेल्या आहेत. आणि जर 4 संघाला बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे. संघाला महेंद्र आता चौकार आणि षटकार. महेंद्र पवार आणि विनय यांना. विनय नॉर्थ पॉवर रेंजर्स वर्सेस आरएमटी वायकिंग. दोन्ही संघांनी आपापले खेळाडू तयार ठेवावे. विनोद पाटील आणि महेश कदम शेवटचे षटक घेऊन येतात. महेश फेस करतील विनय पार्टे. 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. पहिला चेंडू या ठिकाणी बसवलेला आहे. पाहूया किती धावसंख्या घेतात. मला वाटतं महेंद्र पवार धावण्यामध्ये थोडेसे दमतायत आणि या ठिकाणी महेंद्र पवार रनआउट झालेले आहेत. अरे महेंद्र पहिला चेंडू या ठिकाणी बसवलेला आहे. पाहूया किती धावसंख्या घेतात. मला वाटतं महेंद्र पवार धावण्यामध्ये थोडेसे दमतायत आणि या ठिकाणी महेंद्र पवार कोण येतोय.
त्याचं महिंद्रा यांचं नाव सांगावं, फलंदाजाचं नाव सांगावं. महिंद्रा किरण, पुढचा फलंदाज किरण. किरणाची जागा घेण्यासाठी काय योगदान देत आहे. 5 चेंडूंमध्ये 18 धावसंख्येची गरज. महेशांचा पुढचा चेंडू विनय यांना. विनय यांच्या खांद्यावरती खूप जोर मोठी धावतरी आणि या ठिकाणी उत्तुंग असा शॉट मारलेला आहे. पाहूया झेल होतोय का, आणि हा झेल बाद झालेला आहे. विनयचा चांगला प्रयत्न. नदी यांच्याकडून उत्कृष्ट कॅच घेतलेली आहे. आणि त्याचं 5 रन करते सचिन. चान्स आहे आरो इंडियन्सला. पाहूया आरो इंडियन्सचा पुढचा चेंडू कोण आहे, खेळाडू कोण आहे. प्रवीण बरोबर आलेले धावत. पाहूया काय करतात. महेशांचा पुढचा चेंडू. 4 बॉलमध्ये 18 धावसंख्येची गरज या ठिकाणी. देऊ नका. त्या ठिकाणी आपल्या 1 धावसंख्या. दोन बॉल चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. नेक्स्ट टीम जवळजवळ अंधेरी आपला आरो इंडियन्स आणि अंधेरी टायटन्स. मॅच जिंकलेली आहे. नॉर्थ पॉवर रेंजर्स वर्सेस RMT वायकिंग. पुढचा सामना. महेश यांचा पुढचा चेंडू. बिंदाव चेंडू. एका चेंडूमध्ये 16 धावसंख्येची गरज. अंधेरी टायटन यांचं या ठिकाणी विजय होताना दिसतंय. एका चेंडूमध्ये 16 रन. या ठिकाणी अंधेरी टायटन यांचा विजय झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे. अभिनंदन. जिंकलेल्या टीमचंही अभिनंदन आणि आरो इंडियन्सचंही दोन्ही टीमचं अभिनंदन.